पिझ्झा बघा, मोजिटो पण आलो, पिझ्झा पण आहे, सँडविच पण आहे बघा काहीच. आम्ही तिथून पुढे आलो आणि लगेच या शेड मध्ये थांबलो. काय माहिती काय शॉर्ट झाला. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज कसे तुम्ही? तर गाईज आजचा दिवस खूप दुपारी म्हणजे लेट चालू झाला आणि आता मी चाललोय जरा बाहेर नाही कामाने. तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळेला की जे काही करू पहिले ते काम करू, नंतर मग तुम्हाला दाखवतोय. बघा आजचा आउटफिट जरा एक आज घाण आहे म्हणून असं दिसतंय. मस्त इथे जाऊया खाली, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर, नाही तर मग डायरेक्ट संध्याकाळी. चलो गाईज चेक द व्ह्यू. दिवाल्याला आलोय. Let's check the view. आता आपण आलो इथं शिवड्स मध्ये, म्हणजे शिवडच्या पण पहिलेच आहे, जरा बेलापूर मध्येच आहे. इथं माझा मित्र येतोय म्हणून थांबलो होतो. जॉबवर आहे, मग जॉबवरून आता सुटला असेल, मग आम्ही सोबत घरी जाऊ. तिथं शूट करायला गेलो, एकाचं होतं ते शूट करून झालंय. मग आता जाऊया, दाखवतो तुम्हाला. आता पूर्ण दिवस ब्लॉग काढूया, पूर्ण म्हणजे संध्याकाळ झाले ब्लॉग काढूया आज. चेक द लुक. आरसा जरा खराब आहे, धूल माती लागले म्हणून. गाईज आता आम्ही आलो कॅफे मध्ये. बघा कॅफे सगळं आलं बघा. पिझ्झा बघा, मोजिटो पण आलोय, पिझ्झा पण आहे, सँडविच पण आहे. हे याला तुटत नाही एकतर. गाईज आता खाऊन पिऊन मस्त की झालंय आणि आम्ही आलो इथं नेहरू स्टेशनला, कारण की R15 इथं लावतोय आणि मग आपल्या गाडीवर आपण घरी जाऊया. मग तुम्हाला दाखवतो जे काय होईल ते. आता खाल्लं एकदम पेटभर, जाम बिल झाला. पण जाऊ दे, आता काय नाही. एक पाणी बॉटल पण घेतले, तर मोजिटोनीच अर्धा पोट भरला. गाडी लावून आता कॉल्टी घरपे. असंच बाहेर 8:40 झालेत, 9 वाजत आलं प्रॉपर. बघूया. आणि मी घरात निघालेलो तर किती 3 वाजता का 2:30 वाजता निघालेलो आणि आता वाजले 8:40, म्हणजे 9 वाजले. खूप टाइम झाला. चला जाऊया घरी. गाईज आता आम्ही आलोय बाहेर. पूर्ण दिवस बाहेर फिरून नंतर काही कामं करून मग आलोय बाहेर. आता जरा इथे दोघे अजून एक जण आहे आमच्यासोबत आणि आता जाऊ बघू काहीतरी करू. राऊंड मारायला निघालेलो, एक मिस केलं, लक्षातच नाही राहिलं. नाही तर इकडे गेलो असतो सरळ कुठं बेलापूरला. काय ते शो बघितला असता, लाईट शो मस्त आहे की, पण ते मिस झाला आज. काय दे आता गेलो तरी आता काय दिसणार नाही, फक्त तिथे ते नावं बिव दिसतील. बायकर लोक दिसतील जाम, पण बायकर येतात. बघूया नंतरला. गाईज आता आम्ही आलो इथं वेलनेसला. काहीतरी काय मस्त की थंड. हा काय घाबरतो रे? घाबरायचं काय रे? तेरी गर्लफ्रेंड. वही करतो बंद करना होगा. गाईस जीव बघा ना, शिडी गोड पण गिळतोय. त्याची मम्मी बघत असेल तर बघा, मारायला घरी धरून. आता प्लॅन मध्ये चेंजेस. आम्ही घरी जाऊन मस्त की रिटर्न आलोय आणि आता आम्ही चाललोय बेलापूरला. आता राऊंड मारत सकाळी पण तिथेच गेलो दिवाल्याला, म्हणजे बेलापूरच्या पुढे येते. बोल ना, मला काय सुचतंय. चल इथून चल, लेफ्ट मार. गाईज इथं थांबवायचंय. तर मग गाईज आता आम्ही म्हणजे प्लॅन असा केला की जायचं एकदम टपाटप जाऊया, बघूया. थांबवायचं होतं ना, थांबायचं होतं. गाईज आम्ही जरा थांबलेलो विषय करायला. नंतर मग तिथून आता चाललोय आम्ही. मेन म्हणजे प्लॅन नव्हता असा, लगेच प्लॅन झाला की आम्ही आता जाऊ बेलापूरला मस्त आहे की, आणि तिथं बघू काय आहे का नाही. यावर्षी मागच्या वर्षी काही गेलो तेव्हा पण तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग असेल पहिलेचा, तर जाऊन बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही चाललोय पामबीचलाच आहे सध्या. बघू तुम्हाला तिथं जातो आणि मग मस्त इथे दाखवतो. बघू काय आहे का नाही. व्हिडिओ एकाचं गेलं, एक जण गेलं तर त्याचा स्नॅप वगैरे बघितला. बोललो चल जाऊ दे. आता प्लॅन केला लगेच झटपटमध्ये आणि मग चालतो, दाखवतो तुम्हाला. बघा पामबीचला इथं एकदम हे केलेत, म्हणजे
आपलं हे असं ठेवलेत, काय बोलतात, तर अशी पट्टी करून ठेवलेत. कारण की या पट्ट्यांमधून मग ते उद्या सकाळी जी रॅली असेल ती ती रॅलीतली लोक म्हणजे या लाईनीतून जातील आणि गाडीवरचे लोक इथून जातील अशा म्हणजे मेन रोडवरून. आणि पूर्ण रस्ते ते असे भोंगे भोंगे लागतात वरती वरती. आणि आज आज दिवसात आज आज दिवसातून पूर्ण भर आज दिवसात इथं मी इथंच फिरत होतो ना, तर इथं सगळे भोंगे भोंगे वाजत होते मस्त, म्हणजे देशभक्तीचे गाणे. तर आता आम्ही चाललोय, तुम्हाला दाखवतो पुढे. यांचं काम पण चाललंय बघा, बघू शकता तुम्ही. इथं टेम्पो आहे, तो लावतोय सगळं. आलो पोलीसवाले पण हे बघा. हे दोघं आम्हाला सांगतात की कामावर चाललोय रात्री, आणि हे बघा इथं येत आहेत गपचूप सुमडीमध्ये. कोणला पाठवू का मी? मला अजून बघतायत आपल्याला तिकडं, अजून त्यांचं लक्ष नाही. हा म्हणजे गेम मध्ये आहेत का चालले फुटाणा. बापरे. अजून बघा चौघजण एक गाडीवर आले इथं. नवी मुंबई पोलीस बघा. हे बघा गाडी बघा कशी लावली इथं मेन रस्त्यावर वाकडी. आणि हे बघा चौघ एक गाडीवर आले. वय आहे का पण? हा 15 वर्षाचे मुलं आहेत हे. 9वी नापास आहेत सगळे, मला माहिती. ते बघ. हा बघितलं. बोल. मी बोलतोय हा स्काउट गाडीची आठवण शाळेतली जरा तरी हालायचं. परेड व्हायची का नाही शाळेत? परेड सर एवढा मोठा पाईप घेऊन यायचा, बरोबर, गोट्या खालच्या साल्टीवरच मारायचा असं चाट. पण मजा यायची. आणि आम्ही आमच्या बारकेचे होते ज्युनियर, ते राग त्यांच्यावर काढायचो, फिट मारायचो त्याला फोडून अंगावर. हे बघा चौघ एका गाडीवर चाललं. ते बघा संडास. आणि गाईज हे बघा रॉंग साइड. हा चौघ एका गाडीवर कुठं राहतात काय माहित नाही. पोरं मुंबई पोलीस चेक करा. बरोबर आहे. पोलीस लोकांना हा लहान पोराला असं मारलं पाहिजे. आमच्याकडनं पैसे नाही, काय नाही, फाईन नाही, मार बी सरळ हा. घोडमपट्टी. काय से देखो इंडियन फ्लॅग. म्हटलं माझा फिल्टर हवा नाही दे रे अजून तरी. हा एक नंबर. उडतोय हॅलो हवेने. आपल्याकडे कसे फिल्टर चड्डीस व्यू. जास्त गर्दी नाही इथं. आम्ही चौघच आहेत आणि थोडेफार माणसं आहेत. आवाज येईल बघा काही. काय माहिती काय शॉट झाला. कोणीतरी कांड केलं. गेला तो इथनं. बघा बारी सुरू झाली आणि आम्हाला थांबायला जागा नव्हती, कारण की पामबीचवर आहे. आणि जे उद्या मॅरेथॉनला पळणारे लोक आहेत त्यांच्या काय पाईपाला साप पाय काय. आणि त्यांच्यासाठी इथं बाथरूम ठेवल्यात दोन मध्येच जागा. आणि इथं पाऊस आला, आम्ही तिथं दोघं गेलं. आम्ही दोघं इथं थांबलोय पाऊस आलाय म्हणून. काय लपलाय रे. आणि आम्ही दोघं तशी सोय तर फुल गेली. जोरात आला. हा बघा काहीच. आम्ही तिथून पुढे आलो आणि लगेच या शेड मध्ये थांबलो. हा ना तिथं काय आहे विषय खोल आहे. चढ वरती पडलाय असा. काय का बघू दे बाबा. नाही एकटा काय रेनकोट घालून पट्टीली मारतोय. अरे पुढे बस स्टॉप तर थांबायचं ना. पाऊस बघ ना. आम्ही भिजत आलो इथं वाशीला. आणि हे खाते इडली वडे. आता रात्रीचे 3 वाजलेत आणि आम्ही चाललोय घरी. मी तर नाही खाते, कारण की घरी जाऊन जेवणार आहे मस्त की. बाहेर खाल्लं तर मम्मी मार कालोख दिसते जरा. जाऊ दे, तुम्हाला दाखवतो जरा वेळेला. बघू काय करतो. यो इडली वडेवाले कसा खातो बघा.
कितना भी खाए भूखा ही रह जाता है वाला जानवर है। गाइस या आमसोबत तिसऱ्यांदा आहे या रस्त्याला माहिती आहे 3 वेळा बाईक टोचर मारून बसला पण कधी नाही बोलत पेट्रोलसाठी गाडी काढायला रडतो पण बाई मदत करतो आता घरी आलोय आणि बसलोय भिजत आलो आणि ते मध्ये जरा यांना म्हणजे एक गाडी आम्हाला दिसले एक नवरा बायको होते काहीतरी त्यांची गाडी बंद पडलेली मध्ये गाडी वाकडी तिकडी करत होते तर मग त्यांचं वाटतं काहीतरी पेट्रोल वगैरे संपलेला आणि आम्ही पण त्याच घनसोलीलाच होतो मग त्यांना पण घनसोलीला यायचं होतं आम्ही त्यांना टोचन मारत इथपर्यंत घेऊन आलो मग त्यांना सोडलं त्यांच्या घराच्या म्हणजे सोसायटी होती त्याच्या बाहेर आणि मग तिथून आलो घरी जरा थांबलो तिथं आणि मग घरी आलो आता आपण जेवण करू मस्तपैकी आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बिग थैंक यू फॉर बीइंग हियर बहुत बहुत धन्यवाद।